नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअरवरती खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, दिवाळी सण जवळ आलेला आहे. बऱ्याच जणांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी सुट्ट्या असतात. इंजिनियरला, डॉक्टरला किंवा इतर व्यावसायिकांना ते सुट्ट्या येऊन हा सण साजरा करण्यासाठी खास गावाकडे येत असतात. परंतु शेती या व्यवसायामध्ये शेतकऱ्याला हा सण करण्याची सुट्टी भेटत नाही. तेवढाच फावला वेळ आपण यासाठी देत असतो. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीपासून आपल्याला कधी सुट्टी नाही आणि हा शेती व्यवसाय अतिशय बिझी शेड्यूल असलेला व्यवसाय झालेला आहे. धावपळीच्या या गडबडीमध्ये जीवनामध्ये ज्या प्रकारे इतर व्यवसाय हे अगदी टाइम टेबलनुसार चालत असतात, त्याचबरोबर आज रोजी शेतीमध्ये देखील त्याच धावपळीच्या हिशोबाने आपल्याला कामं करावी लागत आहेत. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला काही ना काही शेतीमध्ये काम करणं गरजेचं आहे. परंतु हाच व्यवसाय ज्या माध्यमावरती टिकलेला आहे किंवा ज्या भांडवलावरती आधारित आहे, इतर व्यवसायांमध्ये जे भांडवल असतं ते पैसा असतं, परंतु शेती व्यवसायामधलं सगळ्यात महत्त्वाचं भांडवल म्हणजे कोणतं असेल तर ते भांडवल आहे आपली माती. शेती पिकाचं अतिशय महत्त्वाचं भांडवल असलेली ही माती आणि ह्या मातीचं जे बिघडलेलं आरोग्य आहे, तिचं जे स्वास्थ्य बिघडलेलं आहे, या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चा खूप गंभीर आहे असं नाही. जे बिघडलेलं आरोग्य आपल्या जमिनीचं, मातीचं आहे, ते सुधारवण्यासाठी देखील आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत, त्या देखील याच व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 30-40 वर्षापासून हरित क्रांती झाली, त्यानंतर अनेक रासायनिक खतं बाजारामध्ये आली, त्या पुढच्या टप्प्यामध्ये वॉटर सोल्युबल खतं बाजारामध्ये आली आणि या खतांनी चांगलं उत्पन्न आपल्याला दिलं. भरपूर टनेज निघायचं, भरपूर आपला भरडधान्यांचा जो माल आहे तो भरपूर निघायचा, फळबागायतीमध्ये टनेज वाढलं, सगळ्या गोष्टी फायद्याच्या झाल्या. परंतु सद्यस्थितीमध्ये आज आपण एका अशा लेवलपर्यंत पोहोचलो आहोत ज्या वेळेस आपल्या जमिनीचं, मातीचं जे CN रेशो होता, जे कर्बाचं प्रमाण होतं, ते साधारण 4 ते 5% एवढ्यापर्यंत होतं. तेच प्रमाण आज रोजी पाहायला गेलं तर 0.5च्या खाली देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे ज्या जमिनीचा जो आत्मा समजला जाणारा ह्युमस आहे तोच नाहीसा झाला तर ती जमीन किती आपल्याला काय उत्पन्न देणार आहे. जे ह्युमसचं प्रमाण आपण कमी केलं आणि हे कमी होण्यासाठी जबाबदार असणारी ही रासायनिक खतं, कीटकनाशकं, क्लोराईडयुक्त वॉटर सोल्युबल खतं, यांचा जो भडीमार आपण एवढी वर्ष केला आहे, त्याचंच हे फळ आपल्याला भेटलेलं आहे. म्हणून आज रोजी आपण या जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. ह्युमस हा जो घटक आहे जमिनीमधला, याचं काम काय, जसं माणसाची जी लाळ असते ती अगदी अन्न पचवण्यापासून, म्हणजे अन्न ग्रहण करत असताना आपल्याला मदत करत असते, त्याच स्वरूपात आपल्याला जे ह्युमस आहे, हे ह्युमस देखील जे आवश्यक जीवाणू आहेत, आवश्यक बुरशी आहेत, यांचं ते घर आहे. आणि ज्या गोष्टी आपल्या पिकाला उपलब्ध करण्यासाठी अनेक जे आपण खतं देतो, इतर जे अन्नद्रव्य असतात, त्याचं जे विघटन आहे हे करण्यासाठी देखील हे ह्युमस अतिशय महत्त्वाचं असतं. ह्युमसचं जर ज्या जमिनीमध्ये प्रमाण जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये आपण दिलेली रासायनिक खतं अतिशय उत्कृष्टरित्या काम करत असतात. परंतु ज्या जमिनीमध्ये ह्या ह्युमसचं, ह्या कर्बाचं प्रमाण जर कमी असेल तर त्या ठिकाणी ही रासायनिक खतं अतिशय काम करत नाहीत. अशा स्वरूपाचं आपल्या जमिनीचं आपण आरोग्य करून टाकले. मित्रांनो, हे जे बिघडलेलं आरोग्य आहे, हे जमिनीचं बिघडलेलं स्वास्थ्य आहे, हे परत पटरीवरती आणण्यासाठी, चांगलं करण्यासाठी आपल्याला तात्काळ उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जर माणसाचं वय साधारण 60 वर्षापर्यंत जर गृहीत धरलं तर 25व्या वर्षापासून तो शेती करायला लागतो आणि 20-30 वर्षे इतक्या स्वार्थीपणे आपण जमिनीतनं अनेक खतं देऊन जे पीक घेतो, जे लाभ घेतो, त्या प्रमाणामध्ये आपण जमिनीला काहीतरी देणं आहोत, ते आपण देत नाहीत. त्यासाठी आपल्याला जमिनीला सेंद्रिय कर्बाच्या
वाढीव स्वरूपामध्ये आपण खतं जी देतो त्याच्या बरोबरीला आपण सेंद्रिय खत जमिनीला देणं अति आवश्यक आहे आणि ते आत्तापासून जर आपण द्यायला चालू केली तर त्याचे रिझल्ट तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षामध्ये अतिशय समाधानकारक आणि अतिशय भरपूर असे रिझल्ट तुम्हाला मिळतील। त्यासाठी आज रोजीपासून आपण जमिनीला सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत असेल, जमिनीला काय तुम्हाला इतर कुठून लोड करून विकत आणून द्यायचं नाही, जे जमिनीमध्ये आहे तेच जमिनीला तुम्हाला द्यायचं आहे। जे पिकांचे अवशेष असतात ते आपण जाळून नष्ट करतो त्यापेक्षा त्याला कुजवून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून आपण ह्युमस सारखं खत तयार करून आपण कंपोस्ट तयार करून तेच आपण परत जमिनीला दिलं तर त्याचे भरपूर रिझल्ट्स आपल्याला मिळत असतात। या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे तर जमिनीतला जो पालापाचोळा आहे तो त्या ठिकाणी रोटावेटरच्या सहाय्याने आपल्याला द्यायचा आहे। वर्षातनं एखाद्या वेळेस ऑफ सीझन मध्ये आपण हिरवळीच्या खतांना जमिनीमध्ये गाडायला पाहिजे, त्यानेही आपल्याला चांगले फायदे मिळत असतात। आणखीन जी काही आपण फक्त आणि फक्त रासायनिक खतांवरती, रासायनिक अन्नद्रव्यांवरती, रासायनिक खतांच्या गुन्ह्यावरती अवलंबून आहोत त्याचं प्रमाण आपल्याला थोडंसं असं कमी करत गेलं पाहिजे आणि त्याच्या बाजूला आपल्याला सेंद्रिय खताचा वापर वाढवला पाहिजे। आपल्याकडे 1-2 जनावरं तर असतील त्याच्यापासून जे शेण उपलब्ध असतं, साधारण एखादी म्हैस एखादी गाय ही आपल्या 1-2 एकर क्षेत्रासाठी पुरेशी असते, त्याचं आपण फायदा करून घ्यायला पाहिजे। या गोष्टी आपण शेणखत एक तांत्रिकरित्या एक शुद्धरित्या आपण शेणखत बनवला पाहिजे, त्याची देखील एक पद्धत आहे। त्या स्वरूपामध्ये अगदी लवकरात लवकर आपण शेणखत चांगल्या स्वरूपाचा बनवू शकतो, तो बनवून आपण जमिनीला देणं गरजेचं आहे। आता जमिनीला जी अन्नद्रव्य आवश्यक असतात यामध्ये पहा 16 ते 17 अन्नद्रव्य आहेत। यामध्ये प्राथमिक म्हणजे हवा आणि पाणी यामधून मिळणारी ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन ही हवा आणि पाणी यामधून जमीन घेत असते। नत्र स्फुरद पालाश NPK ही प्राथमिक अन्नद्रव्य, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये येतात। हे जमिनीमध्ये काही स्वरूपात उपलब्ध आहे परंतु आता त्याची देखील गरज जमिनीला पडत आहे। त्याच पुढे जाऊन जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत यामध्ये मॅंगनीज, झिंक, फेरस, बोरॉन, त्याचबरोबर मॉलिब्डेनम ही जी अन्नद्रव्ये आहेत ही देखील जमिनीमध्ये उपलब्ध आहेत। याला ॲक्टिव्ह स्वरूपात आणण्यासाठी शेणखताची, सेंद्रिय कर्बाची मदत असते, ते आपण वाढवलं पाहिजे। जमिनीमध्ये हे अन्नद्रव्ये ऑलरेडी आहेत परंतु त्याचं विघटन होऊन ते पिकांना भेटण्यासाठी आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आज रोजीपासून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। येत्या काळामध्ये आपल्याला जे आपण टनेजमध्ये खालावलेलं आहोत, टनेज कमी निघते पिकाचे, आपल्याला जी संभाव्य आपले ठरवलं आपण एवढे टन आपल्याला हा माल पाहिजे तेवढं होत नाहीये, तर त्याचं हेच कारण आहे ह्युमसचं घटलेलं प्रमाण। एकरी साधारण काही वर्षांपूर्वी एकरी 20 ते 25 क्विंटल एवढ्यापर्यंतचा जो उतार असायचा तो अगदीच आता नगण्य 8-10 क्विंटल पर्यंत गेलेला आहे। ते देखील वाढण्यासाठी आपल्याला हा सेंद्रिय कर्बच मदत करणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 100 वेळेस सेंद्रिय कर्ब किंवा ह्युमस या गोष्टीचा उल्लेख झालेला असेल। ह्या गोष्टीला आपण गांभीर्याने घेऊन याच्यावरती काम करण्याची गरज आहे आणि खरंच भविष्यामध्ये जर तुम्हाला तुमची माती, तुमची जमीन सुखरूप ठेवून पुढील पिढीला त्याच्यापासून चांगला त्यांनी फायदा घ्यावा असं वाटत असेल तर आज रोजीपासून त्याच्यावरती तुम्ही काम करणं खूप गरजेचं आहे। म्हणून मित्रांनो, जमीन आहे तर तुमची शेती आहे आणि तुम्ही शेती आहे तर तुम्ही आहात हे लक्षात घेऊन ह्या जमिनीच्या आरोग्याकडे, या मातीच्या आरोग्याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे। चला तर समृद्ध माती घडवूया, समृद्ध शेती घडवूया आणि एक निसर्गातील जे माती हे माध्यम आहे आपल्या सर्वांचं भरण पोषण करण्याचं, ह्या माध्यमाला जपूया।
तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपले प्रत्येक व्हिडिओ हे आपल्या सहकारी शेतकऱ्यांना शेअर करत चला आणि आपल्या फार्मिंग क्रॉप केअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत एकदा मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.